मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो लास्ट व्हिडिओपासूनच आपण क्रिप्टो सेलिंगची सिरीज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सुरू केलेली आहे. त्या संपूर्ण सिरीजची मी एक प्लेलिस्ट बनवली आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी टाकलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, ज्यामध्ये मी तुम्हाला बिटकॉइन सेलिंगमध्ये अपॉर्च्युनिटीज काय काय ते सांगितलेलं होतं. आणि प्लस एक तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी सुद्धा मी दिलेली होती ऑप्शन सेलिंगची. सो आज आपण शिकून घेणार आहोत हे बिटकॉइनची डायरेक्शनल सेलिंगची स्ट्रॅटेजी. ओके, डायरेक्शनल सेलिंग म्हणजे काय, की मार्केट कोणत्याही साईडला जात असताना त्या साईडची सेलिंग कशी करायची. आता ऍक्च्युली ना, जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता किंवा दोन प्रकारचे ऑप्शन सेलिंग असतात. एक असतं नॉन डायरेक्शनल. नॉन डायरेक्शनल म्हणजे काय, लाईक स्ट्रँगल स्ट्रॅटेजी किंवा तुमची स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी. ठीक आहे, म्हणजे स्ट्रँगल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण इकडचा कॉल इकडचा पुट सेल करणार आणि मार्केट या रेंजमध्ये राहिल्या अपेक्षेमध्ये बसून राहणार. ही झाली नॉन डायरेक्शनल सेलिंग. आणि डायरेक्शनल म्हणजे काय, आपण एखाद्या ठिकाणी ऑप्शन सेल करणार आणि मार्केट त्याच्या अपोजिट साईडला जाणार याचा वेट करत बसणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मार्केट आहे इथे. सो समजा मी इकडचा कॉल सेल केला, तर मी हा कॉल काय एक्सपेक्टेशनने सेल करणार की मार्केट खाली जाईल म्हणून. किंवा इथे मी पुट सेल केला तर पुट काय एक्सपेक्टेशनने सेल करणार, मार्केट वर जाईल म्हणून. तसं कोणता तरी एकच लेग मी इथे सेल करणार. ही झाली डायरेक्शनल सेलिंग. डायरेक्शनल सेलिंग मध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो जर ट्रेड तुमच्या साईडने गेला तर. ठीक आहे, अदरवाईज आपण त्या डायरेक्शनल सेलिंगला नॉन डायरेक्शनल मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करू शकतो, सोबतच त्या डायरेक्शनल सेलिंगला स्टॉप लॉस कसा लावू शकतो हेही मी तुम्हाला शिकवतो आज. सो व्हिडिओ हा फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके, आता तो मी एक काम करतो. पहिलं म्हणजे मी ट्रेडिंग वरती बिटकॉइन परपेच्युअल ओपन केलेलं आहे. ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला म्हटलेलं की परपेच्युअल या शब्दाचा अर्थ काय. मागचा व्हिडिओ ऐकला असेल तर त्यामध्ये मी शेवटी तुम्हाला अर्थ सांगायला विसरलेलो, बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली. सो परपेच्युअल या शब्दाचा अर्थ असा आहे ना, ज्याची एक्सपायरी नसते. म्हणजे आता हा बिटकॉइन परपेच्युअलचा फ्युचर आहे ना, ह्या फ्युचरची कोणतीही एक्सपायरी नाही. जसं आपण निफ्टी फ्युचर बोलतो, तो परपेच्युअल नाही. निफ्टी फ्युचरची एक्सपायरी असते, मंथली असते, 2 महिन्याने असते, 3 महिन्याने असते, एक्सपायरी असते. पण बिटकॉइन परपेच्युअल, इथेरियम परपेच्युअल, सोलाना परपेच्युअल, हे जेवढे परपेच्युअल फ्युचर्स आहेत त्यांची कोणतीही एक्सपायरी नसते. तुम्ही हा आज घेऊन पुढची 10 वर्ष पण होल्ड करू शकता, किंवा तुम्ही हा आज सेल करून पुढची 10 वर्ष पण होल्ड करून ठेवू शकता. समस्या तुम्हाला आहे परपेच्युअलचा अर्थ. आता ऑप्शन्स मध्ये आपल्याला तसा परपेच्युअलचा काही संबंध नाही, कारण ऑप्शन्स मध्ये एक्सपायरी असतेच. ठीक आहे. सो आपण काय करायचं, सिम्पली गोष्ट, मी तुम्हाला आता एक डायरेक्शनल स्ट्रॅटेजी शिकवते. सो त्या स्ट्रॅटेजीसाठी काय करायचंय, तुम्हाला आपला जो इंडिकेटर आहे, जो आपण सुपर ट्रेंड इंडिकेटर वापरतो ऑप्शन बाईंगला, ह्या सुपर ट्रेंड इंडिकेटरची स्ट्रॅटेजी मी चॅनलला शिकवली आहे. हे सुपर ट्रेंड ओपन करायचं, सेटिंग मध्ये जाऊन 20 आणि 2 करायचं. लक्षात घ्या, ही नॉर्मल तशी स्ट्रॅटेजी नाही, ही वेगळी स्ट्रॅटेजी. लक्षात द्या. तुम्ही म्हणाल ही स्ट्रॅटेजी आम्हाला माहिती आहे आणि सोडून जाल, तर पुढे भरपूर गोष्टी तुम्ही मिस करणार आहात. ठीक आहे, इथे बघा. आता ह्या सुपर ट्रेंडचा अर्थ काय असतो, की फॉर एक्झाम्पल हा सुपर ट्रेंड आहे रेड. सो हा जो रेड आहे ना, ज्या वेळेला ह्या रेड सुपर ट्रेंडचा ब्रेकआउट येणार, ज्या वेळेला ह्या रेड सुपर ट्रेंडचा ब्रेकआउट येणार, तेव्हा खाली ग्रीन सुपर ट्रेंड येणार. ग्रीन सुपर ट्रेंड म्हणजे काय, बिटकॉइन आता बुलिश जाऊ शकतो. पण या टाइम फ्रेम मध्ये, या स्ट्रॅटेजीसाठी मी 1 तासाची टाइम फ्रेम वापरणार. मी बिटकॉइन मध्ये डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग करण्यासाठी सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी वापरणार आहे नक्की, पण तो 1 तासाची टाइम फ्रेम मी इथे घेणार आहे. समजा तुम्हाला 1 तासाची टाइम फ्रेम मी इथे तुमच्यासाठी वापरणार आहे, आपल्या सेलिंग करण्यासाठी वापरणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता सिंपल, इथे बघा, जेव्हा आपण आता समजा हा ग्रीन आहे. सो जेव्हा ह्या लाईनीचा ब्रेकडाऊन होईल ना, तेव्हा सुपर ट्रेंड वरती रेड होणार. आणि सुपर ट्रेंड रेड झालं की आपण काय करणार ऑप्शन सेलिंग मध्ये, सुपर ट्रेंड रेड म्हणजे बिटकॉइन खाली जाऊ शकतो, सो आपण इथे कॉल सेल करणार. आणि सुपर ट्रेंड ग्रीन म्हणजे बिटकॉइन वर जाऊ शकतो, आपण इथे पुट सेल करणार. सो सिंपल एक तुम्हाला गोष्ट सांगतो, की समजा आता या ठिकाणी सुपर ट्रेंड इथे ब्रेकआउट झालं, सुपर ट्रेंड झालं ग्रीन. सो जिथेही लोअर लेवल असते, ठीक आहे, जिथेही लोअर लेवल असते ना, तिकडचा पुट आपल्याला शॉर्ट करायचा. सुपर ट्रेंड ग्रीन झाला की ही लोअर लेवल आहे, म्हणजे जिथून सुपर लोअर लेवल म्हणजे काय, जी सुपर ट्रेंडची ही लाईन आहे. सुपर ट्रेंडची लाईन काय लगेच अशी येत नाही, ती थोडीशी लांब येते. सो तिकडचा पुट सेल करा. तिकडचा पुट काय, 15 पैशाचा पुट. हा तुम्ही 15 पैशाचा पुट सेल करायचा. ठीक आहे. आता त्यानंतर समजा मार्केट वर गेलं, वर गेलं, जर तुम्ही इतके 15 पैशाचा पुट सेल केलाय,
मार्केट वर गेल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होणार, राईट? प्रॉफिट होणार. मार्केट वर गेल्यावर प्रॉफिट होणार. सो जसं मार्केट इथून एखादा रिव्हर्सल दाखवून परत एकदा ह्या लेवल पर्यंत यायचा प्रयत्न करेल, जसा मार्केट रिव्हर्सल दाखवून ह्या लेवल पर्यंत यायचा प्रयत्न करेल, तसा तुम्ही इकडच्या हायचा कॉल पण सेल करायचा. मग आता मला काय झालं सांगा, इथे तुम्ही पहिला पुट सेल केला, पहिला पुट सेल केला, हे पहिला एकच लेग सेल केला, तो वर जाईपर्यंत थांबला, कितीही वर जाऊ शकतो. एकदा त्याने रिव्हर्स केला, थोडासा ह्या लेवलच्या जवळ आला, की तुम्ही ह्या लेवलचा कॉल सेल करायचा. म्हणजे आता हा तुमचा स्ट्रँगल सारखं वर्क करणार. हे मी का केलं तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. आता हा स्ट्रँगल सारखं वर्क करणार. ठीक आहे ना? स्ट्रँगल सारखं वर्क केलं. स्ट्रँगल सारखं वर्क केल्यानंतर ज्या वेळेला हे मार्केट हा सुपर ट्रेंड ब्रेक करणार, तेव्हा वरती काय होणार? वरती परत रेड होणार ना. पण इथे आपण जर कॉल सेल केलाय तो आपल्याला प्रॉफिट देणार. परत खालचा पुट इथला सेल केलेला असल्यामुळे तोही प्रॉफिट मध्ये असणार. सो जेव्हा हा सुपर ट्रेंड परत रेड होईल तेव्हा तुम्ही खालचा पुट एक्झिट करायचा. म्हणजे जी स्ट्रॅटेजी आपण अप साइड साठी केली आहे ती एक्झिट करायची, ही ठेवून द्यायची, मार्केट खाली जाते म्हणून. आणि परत एकदा हा सुपर टर्न रेडचा ग्रीन झाला की हा पण एक्झिट करा. तोपर्यंत तुम्हाला फार चांगले प्रॉफिट्स होतात. हे आपण डायरेक्शनल सेलिंग मध्ये करू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाही की इथे दाखवतो, म्हणजे कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस पण होणार आहे नक्कीच. इथे बघा, फॉर एक्झाम्पल जेव्हा हा ब्रेकआउट आला तेव्हा आपण इकडचा पुट सेल केला. ठीक आहे, पुट सेल केला. त्यानंतर जेव्हा हा रिव्हर्स होऊन इथपर्यंत आला आपण इकडचा कॉल पण सेल केला, इकडचा कॉल. त्यानंतर जेव्हा आता हा ब्रेकडाऊन झाला तेव्हा हा इकडच्या पुटमध्ये तुम्हाला थोडासा लॉस नक्कीच झाला असणार, कारण की ते लवकर झालं. 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये 4 तासात झालं, म्हणजे लवकर झालं. पण तुम्ही हा कॉल जो सेल केलाय ना, तो तुम्हाला इथे चांगले प्रॉफिट्स देणार. आणि परत एकदा जोपर्यंत हा सुपर ट्रेंड ग्रीन होत नाही तोपर्यंत हा कॉल काढायचा नाही. समजा तुम्हाला. सो त्यामुळे तुम्ही हा ट्रेड फार चांगला होल्ड करून ठेवू शकता. एकाच वेळी आपल्याला 2 लेग सेल करायची गरज नाही, एका वेळी सिंगल लेग सेल करा, फार तुम्हाला चांगले रिझल्ट या ठिकाणी येणार आहेत. ही झाली डायरेक्शनल स्ट्रॅटेजी, मी तुम्हाला करून दाखवतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं आता समजूया की आताच ब्रेकआउट आलाय, असं समजा आताच ब्रेकआउट आलाय. सो मार्केट हे इथे. सो मी काय करेन, 16,300चा पुट सेल करेन. ठीक आहे, 16,300चा पुट सेल करेन. सो मी इथे आलो, ऑप्शन्स वरती गेलो. ऑप्शन्स वरती गेल्यानंतर जे आहे ते, हे मी आणि मंथली एक्सपायरी मध्ये करणार हा. ठीक आहे, मंथली एक्सपायरी मध्ये करणार. किंवा तुम्ही इव्हन डेली मध्ये पण करू शकता, नो डाऊट. डेली मध्ये केला तरी झालं, पण तिथे एक्सपायरी तुम्हाला डेली असल्याने काय होतं की एका दिवसात ट्रेड संपवावा लागतो. सो त्यामुळे मंथली मध्ये किंवा वीकली मध्ये इव्हन करू शकता तुम्ही. ठीक आहे, वीकली मध्ये केलात तरी हरकत नाही, पण मंथली मी प्रेफर करतो. आता मला मंथली मध्ये काय करायचं समजा, इथे आहे 16,300. सो 16,500चा मला पुट सेल करायचंय. एक 16,500चा मला पुट सेल करायचे, पुटच आहेत ना, पुट सेल करायचे. ठीक आहे. एक लॉट जर मी सेल करायला गेलो, मला फक्त $1 कॅपिटल लागतं. $1 खाली बघा, $1.5 कॅपिटल लागतं. त्यानंतर हा मी सेल करून टाकणार इथे. त्यानंतर जसं जसं मार्केट जातंय वरती मला ह्याच्या प्रॉफिट होणार, कारण मी पुट सेल केलंय. पण समजा परत एकदा मार्केट इथपर्यंत आलं तर मी काय करेन, इथला म्हणजे 17,500चा कॉल पण सेल करेन. मार्केट खाली आलं तर लगेच नाही. समजा मी 17,500चा कॉल पण सेल केला. ओके. आता काय झालं, 16,500चा पुट, 17,500चा कॉल, एक स्ट्रँगल झाला. $2 मध्ये तुमची ही स्ट्रॅटेजी होणार. बट आपण जनरली एक 10 ते 20 लॉट वापरू शकतो. ठीक आहे, मी 100 लॉट करतो. 100 लॉट जरी तुम्ही शॉर्ट मारला तरी $210, $210 मध्ये झाले किती, एक 16,000 ते 17,000 रुपये. सो 20,000 पकडे, 20,000 रुपयामध्ये तुमची ही स्ट्रॅटेजी होणार. जे तुम्ही 100 लॉट बिटकॉइनचे शॉर्ट मारू शकता, तर दोन्ही शॉर्ट करायची वेळ आली तर. अदरवाईज जोपर्यंत तुम्हाला मार्केट खाली येत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगल होल्ड करून ठेवा. सिंगल लॉट जो आहे तो सिंपल तुम्ही होल्ड करून ठेवा. समज अशा प्रकारे तुम्ही डायरेक्शनल स्ट्रॅटेजी सेल करू शकता. समजा मार्केट इथून वरच जात राहिलं, तर हा तुम्ही जो पुट सेल केलाय ना, तो तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट देईल, कारण की तुम्हाला हा टाइम डिकेचा पण प्रॉफिट भेटतो, डायरेक्शनचा पण प्रॉफिट भेटतो. जेव्हा रिव्हर्स होईल कॉल पण सेल मारा, तो खाली येईपर्यंत पुट अजून प्रॉफिट देणार. तो खाली ब्रेक झाल्यानंतर एक्झिट करा. हा सुपर ट्रेंड रेड झाला, रेड इथे कुठेतरी रेड होणार मध्येच, एवढा वेळ थांबणार नाही. रेड झाला, हा एक्झिट करा, हा होल्ड करा. सिंपल तुम्ही ऑप्शन सेलिंग करून कंटिन्यू ह्याच्यातनं पैसे कमवू शकता, कंटिन्यू. लक्षात येते तुम्हाला? मी माझ्या अकाउंटमध्ये जी आहे ती ही स्ट्रॅटजी यूज करणार आहे. इथे बघा, यासाठी ना तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल कदाचित,
की डेल्टा एक्सचेंज मध्ये ना तुम्ही सब अकाउंट ओपन करू शकता. तर फॉर एक्झाम्पल मी माझं हे इमेज थोडीशी छोटी करतो व्हिडिओ. इथे बघा अकाउंट्सला गेलो, सब अकाउंट्सला गेलो. सो माझ्या ह्या ठिकाणी दोन अकाउंट्स आहेत टोटल. एक मेन अकाउंट, एक सब अकाउंट. इथे बघा हे मेन अकाउंट आहे, हे सब अकाउंट. इथे मी फ्युचर्स म्हणून नाव दिलंय त्याला. सो जर मला ह्या अकाउंटमध्ये जायचं असेल, आता मेन अकाउंटमध्ये जायचं असेल तर मी इथे क्लिक करू शकतो. सब अकाउंटमध्ये जायचं असेल तर खाली क्लिक करू शकतो. हे मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवेन ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, सध्या मी माझ्या सब अकाउंटमध्ये आहे म्हणून तुम्हाला इथे बॅलन्स 0 दिसतोय. ठीक आहे, सब अकाउंटमध्ये असलं बॅलन्स 0 दिसतो. मी माझ्या मेन अकाउंटमध्ये जातो बघा. मेन अकाउंटमध्ये गेलो, हे रिफ्रेश झालं. सो मेन अकाउंटमध्ये तुम्हाला इथे जो काय 6-7 लाख रुपये बॅलन्स आहे तो दिसतोय, जो की $8,000च्या आसपास आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल अकाउंट्स इथे मॅनेज करू शकता वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीसाठी. सो ही जी स्ट्रॅटेजी आहे ना आपली, जी मी तुम्हाला डायरेक्शनल स्ट्रॅटेजी शिकवली, ती मी एका अजून एक सब अकाउंट ओपन करेन ह्याच्यामध्ये आणि त्यावरती मॅनेज करणार आहे. सो एका मेन अकाउंटमध्ये तुम्ही खाली अजून दोन सब अकाउंट्स ओपन करू शकता त्यामध्ये. क्लिअर आहे. सो ह्या गोष्टी मी तिथे टेस्ट करणार आहे जेवढ्या पण स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवते. आजची ही स्ट्रॅटेजी मला माझी पर्सनल फेवरेट स्ट्रॅटेजी, कारण ही खूप रिझल्ट चांगली देते. म्हणून मला तुम्हाला ही स्वतः ट्रेड करून दाखवायची आहे खरं म्हणजे. त्यामुळे मी एक सेपरेट सब अकाउंट यासाठी ओपन करणार आहे, क्रिएट करणार आहे. 1-2 मिनिटाची प्रोसेस असते अकाउंट, सब अकाउंट क्रिएट करणं. सो कमी कॅपिटलमध्ये डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग तुम्ही अशा प्रकारे करू शकता. 1 तासाची टाइम फ्रेम, सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी. सुरुवातीला फक्त एकच लेग सेल मारायचा इथे, जो जी डायरेक्शनला तुम्हाला सुपर ट्रेंड आहे, रेड आहे, ग्रीन आहे. सो पुट सेल मारून ठेवा. पुट सेल मारून ठेवाल. जेव्हा तो ह्याच्या जवळ येईल तर वरचा इकडचा कॉल सेल मारा. जेव्हा ब्रेकडाऊन होईल म्हणजे जेव्हा सुपर ट्रेंड रेड होईल हा पुट एक्झिट करा, कॉल राहू दे. परत ग्रीन होईल तेव्हा कॉल एक्झिट करा, पुट राहू दे. असं तुम्ही करत राहू शकता कंटिन्यू. ठीक आहे, हळूहळू बघूया आपण ह्याच्यामध्ये पुढे अल्गोज वगैरे आणण्याचं सुद्धा बघू. पण ही ऍक्च्युली थोडीशी मॅन्युअल स्ट्रॅटेजी, सो ह्याच्यात अल्गो बनणं थोडंसं कठीण आहे. कारण की आपण इथे मॅन्युअली रिव्हर्सलवर ट्रेड घेतो, बट चांगले प्रॉफिट्स आपल्याला येत असेल तर करायला काही हरकत नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी नक्की तुम्ही फॉलो करू शकता अगदी सिंपल पद्धतीने. स्ट्रॅटेजी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, कन्सेप्ट आवडला असेल, एक लाईक व्हिडिओला नक्की करा. त्यासोबतच तुम्हाला जर हे अशा प्रकारच्या ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी ऍडव्हान्स मध्ये शिकायचं आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेल्टाची लिंक दिली आहे. त्या डेल्टाच्या लिंक वरतून आपल्या लिंकने अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन केलं की तुम्हाला क्रिप्टोचा ऑप्शनचा ऍडव्हान्स कोर्स आम्ही देऊ, ज्यात ऑप्शन सेव्हिंगचे ऍडव्हान्स टेक्निक शिकवू. पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे कमवायचं अदर दॅन ऑप्शन सेलिंग ते शिकवू. आर्बिट्रेज कन्सेप्ट शिकवू. फ्युचर अँड ऑप्शन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज तुम्हाला शिकवू. 15 दिवसांचा हा ऍडव्हान्स कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल जर तुमचं डेल्टा एक्सचेंज मध्ये आमच्या लिंक थ्रू अकाउंट असेल तर. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डेल्टाची लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करा. त्यानंतर अकाउंट एकदा ओपन झालं की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची पण लिंक आहे, आपल्या तिकडे जॉईन व्हा. कारण टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही आम्हाला तिथे मेसेज करू शकता. सर्व ट्रेड्स वगैरे मी माझ्या या ठिकाणी टेलिग्रामवरती कंटिन्यू शेअर करत असतो. नक्की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही थोडी जरी व्हॅल्यू भेटली असेल, कारण की सध्या इंडियामध्ये एकमेव प्लॅटफॉर्म आहे डेल्टा एक्सचेंज जिथे आपण ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो. सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याचा नक्की फायदा आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.